गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना की जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं, विचलित असतं, तेव्हा मनुष्य आहे ना वाईट मार्गाचा अवलंब करत असतो। त्याला समोर नुसता अंधार दिसतो, प्रकाश अजिबात दिसत नाही। तेव्हा मनुष्य आहे ना तो वाईट मार्ग अवलंबतो आणि मग त्याची अधोगती आहे ना त्याच मार्गातून सुरू होते। समर्थांनी सांगितलेलं आहे ना आयुष्यामध्ये मनुष्य आहे ना चांगले कर्म करण्याची त्याची अतिशय चांगली वृत्ती असते, पण कधी त्याच्या आयुष्यामध्ये वाईट घडतं ना तेव्हा त्याच्या मनामध्ये असे विचार निर्माण होतात की आता माझं सर्वस्व गेलेलं आहे, मी चांगले कर्म करून काय करू बरं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना जोपर्यंत मनुष्य आपली चूक मान्य करत नाही, म्हणजे चूक मान्य केल्याशिवाय आपण आहोत त्यापेक्षा चांगले होऊ शकत नाही, ही गोष्ट ज्या मनुष्याला कळाली ना त्याच्या जीवनामध्ये भक्ती मार्ग सापडला। पण आमचं 50, 60, 70 वर्ष होतं तरीसुद्धा खरा भक्ती मार्ग आम्हाला कळत नाही। नुसतंच बघा काही माणसं असतात मांसाहारी करत नाही तरी त्यांचं हे जीवन आहे ना, हे कर्म आहे ना मांसाहारी करणाऱ्यांसारखं असतं। म्हणजे आपण बाह्यरंगाचा परमार्थ आणि अंतरंगाचा परमार्थ आहे ना ते प्रत्येकाने ओळखला पाहिजे। आपल्याला बाह्यरंगाचा परमार्थ करून जमेल का बरं? नाही ना, आपले कर्म श्रेष्ठ व्हायला हवे। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नका, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलेलं आहे म्हणून मंदिरामध्ये जायला हवं। पण मनुष्य तसा करतो का बरं? कधीच करत नाही। मनुष्याला वाटत असतं की मी मंदिरामध्ये गेलो ना, हा भक्ती मार्गामध्ये आलो, मला देव नक्की काहीतरी देईल। पण असं मागणं घेऊन देवापुढे जायचं का बरं? जेव्हा आपले चांगले कर्म होतील ना तेव्हा देवाकडे आपल्याला मागावं लागणार नाही, देव आपोआप आपल्याला देईल। आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, आपली जी स्वप्न आहेत, आपण जी पाहिलेली स्वप्न आहेत ना त्यापेक्षा किती पटीने जरी जास्त भगवंत आपल्याला देणार आहे। पण मनुष्याला लगेच सर्व हवं असतं आणि तिथेच मनुष्य चुकतो ना। कधी कधी हा मनुष्य आहे ना माणसं ओळखण्या अगोदरच त्याच्यावर विश्वास ठेवून बसतो। कारण का बरं? कारण याला कोणी धनाची अपेक्षा दाखवली, धन याला दाखवलं ना की लगेच सर्व कर्म विसरून जातो। समर्थांनी सांगितलेलं आहे ना जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका। पण मनुष्य मात्र मी किती खरा आहे ना, मी किती साधेपण माझ्यामध्ये आहे हे मनुष्य समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण समर्थांनी सांगितलेला आहे ना हा हिरा असतो ना तो चिखलामध्ये ठेवा की भट्टीमध्ये ठेवा, तो चमकल्याशिवाय राहील का बरं? हिऱ्याला सांगावं लागतं का की मी चमकलो आहे बरं? पण लोखंड असतं ना कुठे कुठे आपल्या समोर पडतं तरीसुद्धा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। पण तो हिरा आहे ना जरी कितीही अडचणीमध्ये असेल, किती अंधारामध्ये असेल, लगेच तो आपला प्रकाश टाकतो। आणि म्हणूनच आपण हिऱ्यासारखं असायला हवं। आपल्यामध्ये काही क्षमता आहे ना ती दुसऱ्याला सांगायची गरज नाही वाटली पाहिजे। जर बघा
समर्थांनी सांगितलेलं आहे, जर माझा भक्त मौन राहून सर्व ऐकत असेल तर लक्षात ठेवा, त्याचं मौन आणि विश्वासाचं उत्तर आहे ना, तो भगवंत स्वतः देत असतो. पण हा मौनेमध्ये मनुष्य राहतो का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठायला हवं, मौन धारण करायला हवं. जिथे बोलायचं नसतं तिथे बोलतो, मग त्याच्या आयुष्यामध्ये दुःख निर्माण झाल्याशिवाय राहील का? नाही ना. म्हणून एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल. एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं, पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात आणि भगवंताला मात्र विसरून गेलात. म्हणून जोपर्यंत तुमचं शरीर हालतं चालतं आहे ना, तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करायला हवं. पण मनुष्य मात्र आळशी बनून मुद्दाम एन्जॉय करत असतो. पण ही एन्जॉय आहे ना, ही खरी एन्जॉय आहे का? तुमच्या मनाला समाधान मिळतं का? ही एन्जॉय एक दिवस अधोगतीला जाणार आणि सर्व काही तुमच्या डोळ्याने तुम्ही बघत बसणार. तुम्हाला मदत करायला सुद्धा कोणी येणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं ना, तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही. म्हणूनच चांगलं जग पाहायला पाहिजे आपण. म्हणूनच त्यासाठी हा डोळ्यांवरचा काळा गॉगल आहे ना, तो चष्मा आहे, तो काढून टाकून पारदर्शक चष्मा घालायला हवा ना. जर तुमच्या डोळ्यांवर काळा गॉगल असेल तर हे जगसुद्धा अंधारमय दिसेल ना. पण तोच जर पारदर्शक असेल तर हे जगसुद्धा जसंच्या तसं दिसेल. म्हणून नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. कारण सोनाराचा कचरा आहे ना, तो बदामापेक्षा महाग विकला जातो. कारण का बरं? कारण तो सोनाराकडे असतो, त्याची किंमत व्हॅल्यू. म्हणून आपण या कलियुगामध्ये एक गोष्ट नक्कीच आपण बघायला हवी की तुमचे मित्र जर चांगले असतील ना, मित्र जर चांगले क्वालिटीचे असतील तर तुमचं आयुष्यसुद्धा तसं होईल. पण मित्र तुमच्यापेक्षा कमी ज्ञानाचे असतील, कर्माने चांगले नसतील तर तुम्ही मागेच राहाल ना. जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीनं तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुमचा अपमानच होत राहील. आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही ना की लोकांनी तुमची कदर करावी, तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही. म्हणजे काय? म्हणजे आपला विचार आहे ना, तो आपण स्वतःच करायला हवा. दुसरं कोणी सांगायला येणार आहे का की तू कर्म चांगले कर म्हणून? म्हणून कोणत्याही चूक नसलेल्या माणसाला धोका देणं, त्याला मुद्दाम त्रास देणं सगळ्यात मोठं पाप आहे. पण मनुष्य करतो काय बरं? त्याच्या डोळ्यांना हे धन दिसतं, त्या धनामध्ये सुख दिसतं, मग तो समोरच्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करायला कमी लागत नाही, कमी पडत नाही. कारण त्याला धन हवं असतं. पण या धनामध्ये सर्वस्व सुख आहे का बरं? जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनामध्ये दुःख देतो ना, दुःख निर्माण करत असतो, तेव्हा मागून आपल्या जीवनामध्ये डबल दुःख निर्माण होतं. म्हणूनच श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये जेवणाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक सात्विक जेवण, एक राजसी जेवण आणि एक तामसी जेवण. श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे ना, सात्विक अन्न खाल्ल्यामुळं मन सात्विक होत असतं. राजसी अन्नामुळं रोग दुःख निर्माण होतात. आणि जे तामसी आहार घेतात ना, त्यांचं मन चिडचिड होतं, त्यांना लवकर राग येतो. म्हणून आपलं अन्न आहे ना, ते सात्विक असावं, भगवंताच्या स्मरणानं असावं. पण आपण तसं करतो का बरं? कधीतरी प्रत्येकानं आहे ना, प्रत्येकाच्या स्वतःच्या जीवनाचा जर विचार केला की मी काय केल्यानं काय बनेल, तर बघा तुमच्या जीवनामध्ये आनंदसुद्धा निर्माण होईल आणि दुःख कधीच येणार नाही. तुम्ही तुमचं दुःख आहे ना लोकांना जर सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील. कारण त्यांना माहीत आहे जेवढा अशा माणसाच्या जवळ राहील ना, तेवढं याचं दुःख ऐकत बसावं लागेल. आणि तुम्ही सफळ झाले
तर लोकांना तेही आवडत नाही. बघा, हे कलियुगाचं वास्तविकच आहे ना, हे वास्तवच आहे ना, हे जग आहे ना, मोठं विचित्र आहे. दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफळ माणसाला खुश राहू देत नाही. मग आपण वागावं कसं, हे समर्थ विचारांमध्ये दडलेलं आहे ना उत्तर. मनाचे श्लोक, दासबोध, हरिपाठ, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा तुम्ही काही जरी वाचन केलं ना, त्या सर्वांमध्ये एकच उत्तर सापडेल. माणसाने सत्य बोलावं, सत्य कर्म करावे, माणसाने दुसऱ्याच्या जीवनामध्ये त्रास देऊ नये. म्हणजे हा कर्माचा फेरा आहे ना, तो गोल गोल फिरत असतो. जसं आपण दुसऱ्याला देऊ ना, त्याचं वाटेनं ती कर्म आपली फिरत असतात. म्हणून स्वतःला असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील. म्हणजे स्वतःला कधीही लाचार बनवू नका. तुम्हाला कसं बनायचं आहे ना, हे तुमच्यावर आहे. नाहीतर कोणीही येईल आणि तुमचं मन तोडून जाईल. एवढं सुद्धा मनुष्याने असं अशक्त राहू नये. म्हणून हे कलियुग आहे ना, हा कलियुग अर्थ आणि कामाचं युग आहे. याचा अर्थ असा आहे की आजच्या युगामध्ये लोक तुमच्याबरोबर तेव्हाच नातं ठेवतील, तेव्हाच प्रेमानं बोलतील, जेव्हा त्यांचं तुमच्याकडे काही कामं असेल, तुमच्याकडून त्यांना पैसे मिळत राहतील. पण जेव्हा ते काम संपेल ना, तेव्हा तुमचा संबंधसुद्धा तोडला जाईल. म्हणून आपण सुद्धा पैसा कमवायला हवा. कारण या जगामध्ये आपण म्हणतो ना, पैसा हा देव नाही, पण देवापेक्षा सुद्धा कमी नाही. जेव्हा आपल्याकडे पैसा नसेल ना, तेव्हा आपली अवस्था एवढी वाईट असते ना, आपल्याला कोणी इज्जतसुद्धा देत नाही. म्हणून या कलियुगामध्ये मनुष्यानं पैसा नक्कीच कमवायला हवा, पण पैशाला एवढंसुद्धा महत्त्व देऊ नये की आपण वाईट कर्म करायला तयार होऊ. आपण या कलियुगामध्ये अशीसुद्धा माणसं पाहिलेली आहेत की जेव्हा त्यांच्याकडे पैसा येणं बंद होतं, तेव्हा ते वेगवेगळे वाईट कर्म करायला सुरुवात करतात. म्हणजे शॉर्टकट निर्माण करायला सुरुवात करतात. पण शॉर्टकट हा असतो का कशामध्ये? कशामध्येच नाही. तुम्हाला संपूर्ण कर्म करायचे असतील ना, तर थोडा धीर धरायला हवा. पण मनुष्य आताचा धीर धरतो का बरं? कधीच नाही ना. म्हणून माणसाचा आहार आहे ना, तो सात्विक आणि संतुलित असायला पाहिजे. ज्या व्यक्तीला ही समज नसते की काय खावं, काय खाऊ नये, कुठे खाऊ नये, कसं खावं, तो सफलतेपर्यंत कधीच पोचू शकत नाही. म्हणून आजपर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्यात ना, आजपर्यंत आपला जो भूतकाळ गेलेला आहे, आपला इतिहास काय आहे, हे प्रत्येकानं आपण आपल्या लक्षामध्ये ठेवायला हवं. आपण होतो कोण, आपले वडील कोण आहेत, आपली आई कोण आहे, त्यांची कर्म कशी होती आणि आपली कर्म कशी आहेत. या जगामध्ये हारलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीही मदत करत नाही. आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफळ झाली ना, तरीही त्याच्यावर कोणी आनंदीसुद्धा होत नाही. त्यामुळं स्वतःचं दुःख कधीच कोणाला सांगू नका आणि आपला आनंद कोणाच्या समोर व्यक्त करू नका. पण आता आपण बघतो की बघा, कुठे हॉटेलमध्ये जरी आपण गेलो ना, तरी आपण स्टेटसला ते सर्व टाकतो. आपण आनंद दुसऱ्याच्या समोर व्यक्त करतो, पण या आनंदाला सुद्धा गाळबोट लागायला वेळ लागत नाही. म्हणून ही परिस्थिती आपण आताच थांबवायला हवी. आताचा या कलियुगातला मनुष्य आहे ना, बघा, स्वतः आनंदी नसला तरी चालेल, पण हा आनंद तो स्टेटसवर ठेवून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण हे किती वेळ टिकतं बरं, किती दिवस टिकतं बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपलं जीवन आहे ना, जीवन आहे त्यापेक्षा वेगळं काही वागू नये, तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. खोटं आनंदी राहणं हे जीवनात पचेल का बरं? ती उलटीच होऊन जाईल ना. म्हणून माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहिलं पाहिजे. जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ना, ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरीही सुखी राहू शकत नाही. कारण का बरं? कारण ज्याचं मनच खुश नसेल, तो इतरांना खुश करू शकतो का बरं?
कधीच नाही ना. म्हणून मदत मागण्यासाठी तर सगळेच येत असतात, पण आपल्याला जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा मदत करणारं कोणीच नसतं ना. म्हणून प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवा, या जीवनाचा प्रवास आहे ना तो आपल्याला एकट्याला करायचा आहे. या जगामध्ये तुला मदत करणारा कोणीच नाही. हा भगवंत आहे ना, तोच तुझ्यासोबत आहे. हे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुला खरी प्रचिती येणार आहे. भक्ती मार्ग नक्की काय आहे, माझा भगवंत कुठे आहे, हे सर्व तुला कळून जाईल. म्हणजे तुटलेल्या गोष्टी असतात ज्या मनाला जास्त दुःख देतात, जसे की भरोसा असेल, मन असेल, आपली झोप असेल आणि दुसऱ्याकडून केलेल्या अपेक्षाच असतात ना त्या. म्हणून श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, चांगले कर्म करा आणि विसरून जा, वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्की मिळणार आहे. पण मनुष्य काय करतो बरं, थोडे जरी चांगले कर्म केले ना तर लगेच जगाला दाखवतो. बघा, तुम्हीच बघा ना, कुठे आपण अन्नदान जरी केलं ना, कोणाला दान केलं तर लगेच आपण इतरांना सांगायला सुरुवात करतो, माझ्या वाढदिवसानिमित्त मी हे केलं, ते केलं. पण दान केलेलं कोणाला सांगतात का बरं? नाही ना. म्हणून आपण नक्की परमार्थ कसा करावा हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोपर्यंत तुम्हाला या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जोपर्यंत मनुष्याला माणसं ओळखता येत नाही तोपर्यंत मनुष्य जीवनामध्ये काहीच साध्य करू शकत नाही. म्हणजे काय, म्हणजे आपले तेच असतात ना ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते. नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे लोकसुद्धा करतात. मग ते सर्व आपले असतात का बरं? आपल्या जीवनामध्ये भरपूर मित्र आहेत, पण आपलं दुःख ओळखणारा मित्र, तो मित्र म्हणजे तोच खरा आपला सारथी आहे ना, आणि तो भगवंतच आहे ना. म्हणून कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढत असतो, आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. त्यामुळं आयुष्यामध्ये आहे ना, प्रत्येक परिस्थितीमध्ये मनुष्याने धैर्य ठेवायला हवा. आणि हे धैर्य आहे ना, तो धैर्य ठेवणं म्हणजे हे श्रेष्ठत्वाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टींचा विचार करता तेव्हा त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात. आणि हाच निसर्गाचा नियम आहे ना, जर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टी केल्या ना तर भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्यासाठी सुद्धा सुख निर्माण केलेलं असेल. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा येणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या चांगल्याच होणार आहेत. म्हणून ब्लेडची धार असते ना ती खूप जास्त असते, पण ते झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो. म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका. तुम्ही तुमच्या जागेवर श्रेष्ठ आहात. तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडत असेल तर तुम्ही फुटबॉलमध्ये 1 नंबर करू शकत नाही. तुम्ही क्रिकेटच खेळायला हवा. म्हणून इतरांची तुलना आहे ना ते करण्यामध्ये तुमचा वेळ घालवू नका, नाहीतर दुःख तुमची साथ कधीच सोडणार नाही. या सृष्टीचा नियमच आहे ना, ज्या पद्धतीनं तुम्ही विचार कराल त्या पद्धतीनं परतावासुद्धा मिळेल. म्हणजे मेहनतीचं फळ आणि अडचणीचं उत्तर उशिरा का होईना पण ते नक्कीच मिळत असतं. अशा व्यक्तींच्या शक्तीचा आहे ना कोणीच मुकाबला करू शकत नाही. ज्याच्याजवळ सहनशक्ती असते, आणि ही सहनशक्ती आहे ना हे समाधानाचं प्रतीक आहे. जोपर्यंत तुमच्या सहनशक्ती आहे ना तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख तुमचं कोणीच हिरावू शकत नाही. म्हणून या आयुष्यामध्ये जगत असताना मौन राहणं आवश्यक आहे. पण जेव्हा मर्यादेची वेळ येते ना त्यावेळी शस्त्र हातात घेणं सुद्धा गरजेचं आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये आपण पाहिलं ना की ज्यावेळी अर्जुनाला बघा शांत राहण्याची गरज होते ना तोपर्यंत श्रीकृष्ण स्वारीने शांतच ठेवला ना, पण ज्यावेळी युद्धाची गरज आली त्यावेळी श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला तयार केलं ना की तुझ्या पुढे कोण तुझे नातेवाईक आहेत
की कोण मित्र आहेत ते अजिबात पाहू नकोस, कारण तू जर आता ते पाहिलंस ना तर तुझं मरण निश्चित आहे. तेव्हा विचार केला का अर्जुनाने? नाही ना. तो विचारसुद्धा त्यांनी केला असेल, पण मागे पुढे उभा भगवंतच होता ना, आणि जिथे भगवंत असतो ना तिथे सर्व काही मनाप्रमाणे होतं. म्हणून लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते, पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातं निभावणं आवडतं. कधी कधी मनुष्य आहे ना नात्यांमध्ये एवढं गुरफटून जातो, तो जिंकत असतानासुद्धा हार मानतो. ही नात्यांचीच किमया आहे ना. म्हणून मृत्यू आणि हसणं हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत. म्हणूनच सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग आहे तर ते हसणं सगळ्या समस्यांपासून वाचवण्याचा मार्ग आहे. म्हणून हे हसणं आहे ना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असायला हवं. पण हे जर निरंतर राहावं तुम्हाला वाटत असेल तर समर्थांनी सांगितलेलं आहे, 2 वेळची ब्रह्ममुहूर्तावर उपासना प्रत्येकानं करायला हवी. म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला उठणं गरजेचं आहे. निदान शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे, निदान सूर्य उगवण्याच्या अगोदर 2 तास जरी मनुष्यानं उठलं तरी शारीरिक व्याधी त्याला जडणार नाही. समर्थांनी सांगितलंच आहे ना, तुमचं मन दुःखी जरी असेल ना तर कधीही वाईट शब्द बोलू नका, कारण मन नंतर कधीही नीट होतं. पण एकदा बोललेले शब्द आहेत ना परत माघारी कधीच घेता येत नाही. म्हणून बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो. पण कधी हा विचार केला का की ऐकणाऱ्याच्या मनाला किती त्रास होत असेल? हा जो मनुष्य विचार करतो ना त्याच्या जीवनामध्ये येणारा काळ सुखाचा असतो. त्याच्या जीवनामध्ये जरी दुःख आलं ना त्याची तीव्रता भगवंत कमी करत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते, परंतु चालाकी करायची की इमानदारीने जगायचं हे संस्कारांवर अवलंबून असतं ना. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये समर्थ विचार आहेत, समर्थ विचारांचं गारुड त्याच्या जीवनामध्ये दडलेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याची पूर्ण पावलं असतात ना ती चांगल्याच मार्गावर जातात. आणि जरी वाईट मार्गावर जरी गेली तरी भगवंत त्या पावलांना आहे ना तिथे पोचवू देत नाही. श्रीकृष्णांनी सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे ना, ज्याची साथ द्यायची असेल ना त्याची न घाबरता समोर येऊन साथ द्या. कारण लोक तुम्हाला विरोधीसुद्धा म्हणतील, आपण गद्दार कधी म्हणणार नाही. कारण का बरं? कारण काही मनुष्यांना अशी सवय असते ना की पाठीमागून वार करतात, आणि हा पाठीमागून केलेला वार असतो ना तो तुमच्या जीवनाला हानी पोचवत असतो. ज्या व्यक्तीनं आपल्या मनावर नियंत्रण मिळवलं त्याची सफलता देव कधीही रोखत नाही. कारण का बरं? कारण तो ब्रह्ममुहूर्तावर उठलेला असतो, आणि हा ब्रह्ममुहूर्तावर उठलेला व्यक्ती आहे ना तो भगवंताशी कनेक्ट झालेला असतो. मग त्याच्या मनाच्या इच्छेविरुद्ध काही होईल का बरं? कधीच नाही ना. म्हणून अहंकारामुळं सुद्धा बऱ्याच वेळा आपली नाती तुटतात. प्रत्येक वेळी माणसानं केलेल्या चुका हे कारण नसतं. हा अहंकार आहे ना जोपर्यंत आपल्या जीवनामधून जात नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची अधोगतीसुद्धा संपणार नाही. म्हणून हृदयापासून जे दिलं जातं ना ते हातांनी देऊ शकत नाही, आणि जे मौन राहून बोललं येतं ना ते शब्दांनी बोलता येत नाही. मग आता आपणच ठरवावं, जे आपण कोणाला दान देणार आहोत, आपण कोणाला मदत करणार आहोत, नुसतं द्यायचं म्हणून देऊ नका, ते आपल्या थेट हृदयापासून द्या. म्हणजे जर आपल्याला कोणाला बोलायचं असेल ना तर आपल्या कृतीतून बोललं गेलं पाहिजे. नाहीतर ही वैखरी आपण घाण करून जर आपण अपशब्द बोलत असू तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा दुःख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. जे लोक आहेत ना तुमच्या भावनेचा विचार करत नाही त्यांच्यापासून दूर जाणं चांगलं. म्हणून कसलाही विचार करू नका. नक्की समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल कसा विचार करतो ना ते अगोदर जाणून घ्या. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या जवळ माणसाला आपल्या मनातील गोष्टी सांगत जाऊ नका, कारण आज जो माणूस तुमच्या बरोबर आहे ना उद्या तो तुमच्या विरोधात सुद्धा जाऊ शकतो. म्हणूनच श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे,
तुम्ही स्वतः कधी हार मानू नका, बाकी सगळं मी पाहून घेईल. पण हा भगवंतावर आपला विश्वास असेल तर ना. आपला अगोदर भगवंतावरच विश्वास नाही. वेगवेगळे देव बदलत असतो, वेगवेगळे नामस्मरण घेत असतो. आपला एक भगवंत कधी सापडेल का बरं? नक्कीच सापडेल ना. आपला विश्वास असायला हवा, श्रद्धा असायला हवी, तेव्हा भगवंत आपल्याला मिळेल ना. म्हणूनच श्रीकृष्णांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेले आहे, ज्या लोकांकडे चांगले विचार आणि चांगले संस्कार असतील त्यांना हातात जपमाळ पकडण्याची सुद्धा गरज नाही, भक्तिमार्ग करण्याची सुद्धा गरज नाही, कारण त्याच्यातच त्यांचा भक्तिमार्ग होत असतो. हे चांगले विचार आहेत ना. पण मनुष्य सुसंस्कृत आहे का बरं? सुसंस्कृतपणा त्याच्या जीवनामध्ये निर्माण होतो का बरं? कधीतरी या गोष्टींचा विचार आहे ना, तो प्रत्येकानं करायला हवा. समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. कधी काय करील, कधी त्याचं मन भरकटेल हे सांगता येत नाही. म्हणूनच समर्थ विचार आहेत ना, प्रत्येकाने प्रत्येकाच्या जीवनात आणले पाहिजेत. आणि जोपर्यंत हे जीवनामध्ये येत नाहीत ना, तोपर्यंत ही अधोगती थांबणार आहे का? कारण हे मनुष्याचं मन आहे ना, कुणाच्या सांगण्यावरून जर परिवर्तन होत असेल तर ज्याचा त्याने विचार केला असता, ज्याचं त्याने मतपरिवर्तन केलं असतं. पण हे समर्थ विचार ज्याच्या मनामध्ये आले, त्या नियमांमध्ये राहिलो तर तुमचं मन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जीवनात पुढे जायचं असेल ना, तर शेवटचं सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा. पहिल्यांदा आपण बहिरं व्हायला हवं. बहिरं व्हा, कारण जास्तीत जास्त लोकांचं बोलणं आहे ना, ते मनोबळ कमी करणारं असतं. म्हणूनच जर समोरचा कोणी बोलत असेल ना, तर न ऐकल्यासारखं करा. तुमच्या जीवनामध्ये भगवंताची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमचं पाऊलसुद्धा योग्य मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला दुःखाचं सावट कमी करायचं असेल तर बहिरं व्हा. लोकांचं काही ऐकू नका. स्वतःला जे वाटेल चांगलं ना, तेच तुम्ही करा. जय जय रघुवीर समर्थ.